नमस्कार, जय महाराष्ट्र. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसाठी आणि आपल्या आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांसाठी आहे. म्हणजे आमचे दोन्हीही लाडके भाऊ आदरणीय देवाभाऊ आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपल्या दोघांसाठी हा माझा व्हिडिओ आहे. मी खूप दिवस झालं प्रयत्न करत आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना भेटायचा आणि आपल्या महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई यांना भेटायचा, पण मी तुमच्यापर्यंत काही कारणास्तव पोहोचू शकत नाही. आणि मला हा अनुभव आलेला आहे की तुमच्यापर्यंत सर्वसामान्य काम करणाऱ्या कार्यकर्तीला तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड, कठीण जे आहे ती प्रोसिजर आहे आणि मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत. आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींची इच्छा आहे की त्यांच्या ज्या काही योजनेच्या अंतर्गत समस्या आहेत किंवा त्यांना हे 1500 रुपये जे तुम्ही देता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, ते आता त्यांना मिळत नाहीयेत, कारण त्यांची केवायसी झालेली नाही विविध कारणामुळे. म्हणून त्यांची इच्छा, तर या संदर्भात त्या मला म्हणतात की तुमची भेट घ्या. पण मी खूप प्रयत्न करूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. काही कारणास्तव मी कुठे जरी कमी पडले असेल त्याच्यामध्ये, प्रक्रियेमध्ये. पण मी आदरणीय देवाभाऊ, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करते, मला थोडा वेळ द्या. तुम्हाला भेटायचं आहे आणि ही योजना या महिलांसाठी किती महत्वाची आहे हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला माहिती आहे अगोदर, मी असं म्हणत नाही की तुम्हाला माहित नाही. पण या जेवढ्याही तुमच्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्याशी मी पर्सनली व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, पर्सनली कॉन्टॅक्टवर किंवा आपल्या फेसबुकमधून, इंस्टाग्राममधून किंवा माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी या सर्व महिलांशी कनेक्ट आहे. तर माझी आपण आज कळकळीची विनंती आहे की मला तुमची भेट घ्यायची आहे. कृपा करून मला थोडासा तरी तुम्ही वेळ दिला तर मी तुम्हाला भेटून ही जे काही आहे ते सर्व मला सांगायचं आहे. कारण हे जे प्रक्रिया आहे ती खूप अवघड प्रक्रिया आहे. तुमच्यापर्यंत पोहोचणं हेच माझ्या लक्षात आलेलं आहे, माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला. म्हणून मला तुमची वेळ हवी आहे या सर्व लाडक्या बहिणींच्या इच्छेनुसार. तर नक्कीच तुम्ही माझ्या या बोलण्याची दखल घ्याल आणि मला तुमची थोडा वेळ तरी वेळ द्याल, हीच अपेक्षा मी तुमच्याकडून आता व्यक्त करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.